हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार गटाकडनं साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। उदयनराजेंविरुद्ध शशिकांत शिंदे सामना रंगण्याची शक्यता। मी सातारा लोकसभेचा उमेदवार म्हणूनच तुमच्याशी बोलतोय। भाजपकडनं मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल। पत्रकार परिषदेत उदयनराजेंकडनं विश्वास व्यक्त। रावेरमधनं श्रीराम पाटलांना पवार गटाची उमेदवारी। इतिहास घडणाऱ्या विजयाची तुतारी वाजेल, पाटलांची प्रतिक्रिया। रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार। नवनिर्माण सेनेचा नमोनिर्माण पक्ष झालाय, संजय राऊतांचा सवाल। तर मुख्यमंत्रीपदासाठी भूमिका बदलणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। रेल्वे इंजिनऐवजी कमळाच्या चिन्हाचा मनसेला प्रस्ताव, मात्र मी तडजोड करणार नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर राज ठाकरेंना कमळावर लढण्याचा आग्रह नव्हता, बावनकुळेंकडनं स्पष्ट। भंडाऱ्याकडे जाताना नाना पटोलेंच्या कारला ट्रकची धडक। उभ्या कारला ट्रक धडकला, मात्र पटोले गाडीत नसल्यानं दुखापत नाही, मुद्दाम धडक दिल्याचा पटोलेंचा आरोप। घातपात कोणी करत नाही, अशा गोष्टीत राजकारण करू नये, पटोलेंच्या अपघातानंतर काँग्रेसकडनं होणाऱ्या टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाना पटोलेंचा अपघात नाही तर त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा दावा। विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची का, अतुल लोंढेंचा सवाल। पटोलेंची विचारपूस केली, वेगवेगळ्या पक्षात असलो तरी शत्रू नाही, अपघात मोठा आहे, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात घातपाताची परिस्थिती उद्भवणार नाही, पटोलेंच्या अपघातावरती उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशकातल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, वादावर तोडगा निघाला नसल्यानं हमाल आणि व्यापारी आक्रमक। राज्यातील 9 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अवकाळी आणि गारपिटीनं भाजीपाला फळपिकांचं नुकसान, पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।